मुंबईच्या प्रभादेवी येथील एल्फिस्टन पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। मात्र या गैरसोयीमध्ये आणखीन भर पडलेली आहे। त्याचे कारण असं की एल्फिस्टन पुलाखाली हा जो भुयारी मार्ग होता तो पूर्णपणे बुधवारपासून बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे परेल स्टेशन किंवा इतर दुसऱ्या साइडला जाण्यासाठी जे प्रवासी आहेत त्यांना ह्या सीडीवरून जावं लागत आहे, मात्र तो पूर्णपणे फिरून जावं लागत आहे। आणि ही सर्व खालचा जो रस्ता जो बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी कुठलीही पूर्व सूचना प्रवाशांना किंवा कुणालाही देण्यात आलेली नाही आणि त्याचबरोबर कुठलीही पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही। कुठेतरी रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका आणि MMRD अधिकाऱ्यांमध्ये कोऑर्डिनेशन नाही किंवा समन्वय नाही अशी माहिती जी आहे ते आपल्याला दिसते। मात्र प्रवाशांना किती दिवस आणखीन त्रास सहन करावा लागेल हा मोठा प्रश्न आहे, कारण एल्फिस्टन पूल जो आहे तो दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पाडण्यात येणार आहे। त्यानंतर त्याचा पुनर्निर्माण होणार आहे। सर्वात महत्त्वाचे आहे की आमदार शिवसेनेचे युवा नेते आहे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी आरोप केलेला आहे की प्रवाशांसाठी गैरसोय होत आहे, त्याची कुठलीही पूर्वसूचना त्यांना दिली गेली नाही आणि त्याचबरोबर पर्यायी व्यवस्थाही केली गेली नाही। सर्वात महत्त्वाचे आहे की इथले जे प्रवासी आहेत त्यांना आणखीन किती दिवस गैरसोय होणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन चरणसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।